नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि चला, आजचा ब्लॉग मी स्वामी समर्थांच्या मठांवरती बनवणार आहे. कारण मी आज तिकडे जाणार आहे, आपल्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलसाठी एक व्हिडिओ बनवणार आहे स्वामी समर्थांचा. तिकडे जाणार आहे आज, म्हणजे ऑफिसला पण जाणार आहे, लंच ब्रेकमध्ये करणार आहे. तर चला जाऊया आणि करूया शूट. चलो. मित्रांनो, जर का मठामध्ये जायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला घरातून निघावं लागेल. तर चला, मी तर निघालो आहे, तुम्ही पण निघा आणि चला जाऊया आधी मठामध्ये. चलो. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे स्वामींच्या मठाच्या इथे आणि चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय व्ह्यू आहे. आणि आज मला वाटतं काहीतरी फंक्शन आहे त्या लोकांचं, तर चला बघूया आणि जाऊया आतमध्ये. भावांनो, मी ऑफिसमधून सुटलो आणि मला एक मस्त दत्तगुरू जयंती आहे पुढे, तर त्यांची पालखी भेटलेली आणि मी शूट करून टाकलं आहे, तर तुम्ही बघा. आलेलो आहे घरी आणि चला आजचा ब्लॉग मला वाटतं इथेच संपवतो. कारण आपल्याला स्वामींचं वगैरे शूट करायला झालं आहे आणि ते आपण केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ पण मी पोस्ट करेन यूट्यूबला पण आणि इंस्टाग्राम चॅनलला पण आपल्या पोस्ट होणार आहे ती व्हिडिओ. तर सध्या तरी बाय बाय, गुड नाईट आणि चला, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय. मित्रांनो, या सगळ्यामध्ये सांगायचं एक राहिलं ते म्हणजे मठाची जी व्हिडिओ आहे ती मी इन्फॉर्मेशनची बनवणार होतो, तर ती इन्फॉर्मेशन द्यायचीच राहिली भावांनो. तर जे मठ आहे ते आपल्या काळा चौकीच्या इथल्या जो रोड आहे, काळा चौकीचा महागणपती, त्या रोडच्या इथून हाकोबा मिलच्या समोरच आहे. आणि इकडून तुम्ही येत असाल तर जो उडपी हॉटेल आहे त्याच्या लेफ्ट साईडला जो रस्ता आहे तिथूनच एंटर केल्यावर. आणि बाकी मी जे शूट केलेलं आहे ते माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला आणि इथे पण मी या व्हिडिओमध्ये एंडला टाकतो आहे, तर ती व्हिडिओ सांगा कशी पण झाली आहे. तर चला, बाकी एवढंच आजच्यासाठी, एवढंच आहे. चला बाय बाय, गुड नाईट. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे स्वामींच्या मठाच्या इथे आणि चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय व्ह्यू आहे. आणि आज मला वाटतं काहीतरी फंक्शन आहे त्या लोकांचं, तर चला बघूया आणि जाऊया आतमध्ये. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं. तर तुम्ही जर का व्हिजिट करत असाल तर हा त्यांचा सप्ताह आहे आणि मला वाटतं एक 10 दिवस त्यांचा सप्ताह चालू आहे, तर तुम्ही व्हिजिट करा नक्की. चला.